सुनबाई आज काय बनवायचं? चिवडा बनवूया. चालेल, रसा कुरकुरी चिवडा फक्त 10 ते 15 मिनिटात करूया. नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आणि व्यवस्थित चाळून आणि स्वच्छ करून घेतलेले. कढईमध्ये मी तेल टाकलेले, 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले. हे आपल्याला मध्यम किंवा बारीक गॅसवर लालसर रंगावर तळून घ्यायचे, म्हणजे ते खाताना मस्त कडक लागतात. मंद आचेवर मी एवढे लालसर करून घेतलेले. 200 ग्रॅम खोबऱ्याचे पातळ काप, हे पण आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे. एवढं लालसर झालं की मी आता काढून घेते. 200 ग्रॅम इथे डाळ्या घेतलेल्या आहे. डाळ्या आपल्याला खूप तळून नाही घ्यायच्या, थोडासा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचे आहे. हे मी आता काढून घेते. 2-3 कांड्या लसूण आपण असा सोलून आणि ठेचून घेतलेला आहे. चिवड्यामध्ये तो अप्रतिम लागतो. एवढा लालसर झाला की आपल्याला काढून घ्यायचा. आता आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करतोय. त्यासाठी मोहरी छान तडतडली की जिरे, त्यानंतर कढीपत्ता आपल्याला यामध्ये छान कडक होऊ द्यायचा आहे. आणि खूप तेल गरम जर असलं तर आपली तिखट जाण्याची शक्यता असते, म्हणून कढीपत्ता टाकायची, जेणेकरून त्याचा ताव थोडासा कमी होऊन जातो. मी आता गॅस बंद करते. इथे मी आता जवळपास अर्धा चमचा हिंग घालते, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट. आता थोडीशी फोडणी कोमट झाली की आपल्याला यामध्ये टाकायचा आहे चिवडा मसाला. 4 चमचे मी चिवडा मसाला घालते. 1 किलो चिवड्यासाठी हे अगदी योग्य प्रमाणे. यामध्येच आपण मीठ घालणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित विरघळणार. इथे आपली चिवड्याची फोडणी तयार झालेली आहे. इथे आपण बघू शकता, हे आपण सगळं व्यवस्थित तळून घेतलेले आहे. आता मी सगळे ह्यामध्ये घालते. वर घालते फोडणी. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण पिठी साखर टाकणार आहोत. इथे आपण 4 चमचे पिठी साखर घालत आहोत, कारण 4 चमचे चिवडा मसाला घातला आणि चिवड्या मसाल्यामध्ये थोडीशी आंबट चव असते, त्यामुळे चिवड्याला अप्रतिम चव येते. आपला चिवडा तयार झालेला आहे, अगदी खुसखुशीत. ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.